बातमी आहे मस्साजोगची। धनंजय देशमुखांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू झालेलं आहे। देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी, आरोपींना शिक्षा देऊन कुटुंबियांना न्याय द्यावा या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आंदोलन करतायत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 77 दिवस उलटून गेलेत, मात्र आरोपी कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही। फरार आरोपीला अटक करावी यासह विविध मागण्यांसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आज अन्नत्याग आंदोलन करतायत। अन्नत्याग आंदोलनाची सुरुवात झाली आणि याच्या मागण्या आपण पाहतोय। प्रशांत महाजन आणि राजेश पाटील या अधिकाऱ्यांना बडतर्फ करा। एसआयटी मध्ये 2 सायबर सेल तज्ञ घ्या। आरोपींचे 2 महिन्याचे सीडीआर तपासा। महाजनांची नियुक्ती बीडला केसमध्ये काय करतात? कृष्णा आंधळे शातीर, त्याची अटक गरजेची। दिलीप गीते, गोरख फड, रमेश घुले, दत्ता बिकडला 6 आरोपी करा। गीते, गोरख फड, घुले, बिकडचे सीडीआर तपासा। सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांना नेमा। खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा। आरोपींना व्हीआयपी सारखे वागवणारे जेल अधिकारी निलंबित करा। अशा पद्धतीच्या विविध मागण्या मस्साजोगवासियांच्या आहेत आणि त्यासाठीच अन्नत्याग आंदोलनाला त्यांनी सुरुवात केली आहे। दरम्यान बीडमधील नागरिकांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी। जवळपास आता 2-2.5 महिने होत आलेत संतोष देशमुख हत्या होऊन आणि अद्याप 7-8 आरोपी अटक झालेत। आंधळे हा अद्याप अटक झालेला नाही आणि याशिवाय जी टीम आहे पोलीस स्टेशनची केसची त्यामधून प्रवीण महाजन, त्याच्यानंतर राजेश पाटील, वाशीच्या ह्याच्यामधून घुले PI आणि त्याचबरोबर हे जे त्यांना आरोपी करावं म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे। वकील म्हणून उज्ज्वल निकमची नेमणूक व्हावी अशी सुद्धा आम्ही मागणी केली आणि फास्ट ट्रॅकमध्ये हे प्रकरण दाखल करावं याची सुद्धा आम्ही मागणी केलेली आहे। प्रशासनाचा ह्याचा दोष आहे पूर्ण। प्रशासन आम्हाला कसल्याच प्रकारचं सहकार्य करत नाही। पोलीस स्टेशन असेल काय असेल ते करत नाही आम्हाला। इथं सहकार्य नाही त्यांचं आम्हाला। एकतर त्यांच्या बदल्या व्हायला गेल्यात, इक्वलिटी तिकडे माणसं टाकायला पाहिजेत, तेच हे आरोपीला हे करतात, ते त्या ठिकाणी त्यांचे मित्र आहेत आणि तेच हे सगळं काय चाललेलं आहे। कोण कोणाचा मित्र? पोलीस आहेत ना त्यांचे मित्रच सगळेच। हा, मग त्यांच्याबरोबर फिरते, त्यांच्याबरोबर चहा पाणी घेते, त्यांच्याबरोबर सारखे येते आणि तेच तिथं हे करायला। पोलिसाचं त्यांचं लागेबांधीच आहेत। सगळी जनता बघती, आम्ही एकटेच बघत नाही, आमचं गावच एकटं बघत नाही, पूर्ण जनता बघती त्यांना, त्यांची लागेबांधी पूर्ण आहे। पोलिसांचं आहे हे गुंडेही पोलिसांना केस पोलिटिशियनला विकत घेतलेला आहे, त्यामुळे केस पोलिटिशियन ही सामान्य माणसाला न्याय देऊ शकतच नाही, कारण की हे गुंडाचंच राज्य चालू आहे केसमध्ये। त्यामुळे सगळ्यात जास्त केस पोलिटिशियन हे सामान्य माणसाला न्याय देऊ शकत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।